दिवस आपल्याला दररोज तूप प्यावं लागतं. पहिल्या दिवशी 30 ml, दुसऱ्या दिवशी 60 ml, तिसऱ्या दिवशी 90, चौथ्या दिवशी 120. हे आपण असं बघून पेशंटची नाडी बघून त्याच्यानंतर पोट तपासून उपाशीपोटी असं आपण बघत असतो. याच्यामध्ये साधारणपणे विरेचन ही जी चिकित्सा आहे ज्याच्याबद्दल आपण बोलतो ही साधारण शरद ऋतूमध्ये म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या आसपास आपण ती सुरू करतो. पित्ताचे 40 प्रकारचे आजार, त्वचेचे आजार, मग त्याच्यामध्ये अगदी उष्णतेचे आजार, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पोटाचे आम्लपित्ताचे आजार, त्याच्यानंतर पचनाच्या तक्रारी, हे सगळं कमी व्हायला त्याच्यातून मदत होते. तर विरेचन ट्रीटमेंटचं असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला 7 दिवस ॲडमिट जर तुम्ही राहिले म्हणजे तुम्हाला दररोज सकाळी तूप दिलं जाणार. जर तूप घेतल्यानंतर साधारणपणे जेव्हा भूक लागन तेव्हा जेवण करायचं असतं. मग भूक लागन ते खरी भूक आणि खोटी भूक. मग खरी भूक कशी ओळखायची? थोडंसं तुम्ही कोमट पाणी पित राहणार. जर तरीही तुम्हाला भूक लागली तर समजायचं तुम्हाला खाणं गरजेचं आहे. तूप पचल्यानंतर साधारण तुम्हाला भूक लागते. आता पहिल्या दिवशी कदाचित भूक थोडी लवकर लागेल, दुसऱ्या दिवशी उशिरा लागेल, असं हे सगळं असतं. ह्याच्या वेळेस तुम्हाला दररोज अंगाला तेल आणि मालिश हे जे काय असतं आपलं मालिशचं ते मालिश वगैरे करून 10 वनस्पतींच्या मुळाचा काढा करून वाफ दिली जाणार, त्याला स्वेदन म्हणते. असं 7 दिवस आपण साधारणपणे 6-7 दिवस किंवा 5 दिवस जसं काय आपल्या पोटाचं तपासणी करू. त्याच्यानंतर तुम्हाला काही लक्षणं दिसतील आम्हाला, त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेऊ का तूप बंद कधी करायचं. तूप बंद केल्यानंतर ज्या दिवशी आपल्याला हे विरेचन करायचं आहे म्हणजे संडासच्या मार्गातून किंवा टॉयलेटमधून हे सगळे आपल्याला दोष, पित्तदोष बाहेर काढायचा आहे, त्या आदल्या दिवशी तुम्हाला थोडीशी विश्रांती देऊन त्या दिवशी तुम्हाला आपण जुलाबाचं किंवा पोट साफ होणार औषध देतो. नॉर्मल जसे जुलाब होतात तसे याच्यामध्ये जुलाब होत नाही. जुलाब साधारणपणे 5-7 किती होऊ शकतात ते बघू आपण. आणि तेव्हा त्याच्यामध्ये जे तुमच्या शरीरामध्ये साचलेलं पित्त आहे ते सगळं पित्त बाहेर पडत असतं. त्याच्यानंतरही 7 दिवस तुम्हाला थोडंसं आहार हलकाच ठेवावा लागतो. जसं एकदम समजा आग असेल विजली तर अचानक आपण वरून लाकडं टाकली तर पेटत नाही. हळूहळू कशी आग आपल्याला थोड्या थोड्या काड्या वगैरे टाकून पेटवावं लागते, तसं शरीरातला पण अग्नी असतो तो हळूहळू आपल्याला वाढवावा लागतो. या 7 दिवसात तुम्हाला हलका आहार घ्यावा लागतो. तो आहाराचा आम्ही तुम्हाला माहिती सांगू. त्याच्यानंतर दुपारी झोपू नये, रात्री जागू नये, जास्त वाऱ्यात फिरायचं नाही, फ्रीजचं पाणी प्यायचं नाही, अशा सगळे काही सामान्य पथ्य असते ते पण आम्ही तुम्हाला सांगू. याच्यातून काय फायदा होईल की तुमचं पित्ताचा प्रकार कमी होईल आणि शरीराची शुद्धी होईल. मग असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. तसं मळलेल्या कापडावर रंग चांगला उठत नाही. समजा हा पांढरा शर्ट आहे त्याच्यावर उठत नाही, त्याप्रमाणे शरीरामध्ये जर पित्तदोष असतील तर औषध पण चांगलं लागू पडत आल्या लक्षात. म्हणून पंचकर्मानंतर औषधं दिले तर ते चांगले लागू पडते.